कुठे खाली तू मागे राय. तिकडं काक बस तू आतमध्ये येऊ नको. नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय जय मनसार. तर आज आम्ही विरोबा महाराजाचं मंदिर आहे येथे जांभळवाडीत ना, हिरेवाडीमध्ये. तर साप आहे. आमचे मित्र गंगाराम शेटकेमनर यांच्या घरात साप आहे. तर कोणता साप आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. तर असे साप पाऊस झाल्यामुळे त्यांच्या बिळात पाणी जाताना असे साप बाहेर पडतात आणि घराच्या आसपास येऊन बसतात. तर सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्या. असे साप दिसले तर जवळ जाऊ नका, लांबून लक्ष ठेवा आणि जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा, ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडते, जेणेकरून तुमचाही धोका टळेल आणि त्याचा जीवाचे. तर गंगाराम शेठ खेमनर यांचं खूप अभिनंदन आमच्या युट्यूब चॅनल पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. तिल्ल पाय बर का दिव्या, तिच्यात लक्ष द्या. नाग आहे तर मित्रांनो, कोबरा जातीचा साप आहे. खूप डेंजर साप असतो हा. पाहू शकता, त्याला धोका वाटला तर तो आता बारकी लिहिला बरं ते येडपण. तर पाहू शकता. तुम्ही घाबरते का? नाही घाबरू नका, काय ते आता ते येतच राहते असे वन्यजीव. तर पाहू शकता त्यांनी असा फणा काढला. तर जवळ जाऊ नका, तो आपल्याला चेतावणी देत असतो की माझ्यापासून धोका आहे. आणि आमच्या हिंदू धर्मात किंवा आमच्या साकूर भागात बिरोबाचं वाहन म्हणून त्याला लोक मारती नाही, त्याची पूजा करतात श्रावण महिन्यात. तर असे साप खूप विषारी असतात. तर मित्रांनो, आम्ही इतके गडबडीत होतो की आमची मुलगी पाहू शकता दिव्या, ही झाडावरून पडली होती. तिला अर्जंट दवाखान्यात न्यायचं होतं, तरी पण आम्ही कॉल आला आणि लगेच आलो. तर असे साप दिसले तर तुम्ही पण जवळ जाऊ नका आणि लांबून लक्ष ठेवा. तर धन्यवाद. त्याला परणी देता का? तर पाहू शकता जवळच इथं आमच्या ठाकूरचं कुलदैवत वीरभद्रनाथ विरोबा महाराज यांचं मंदिर आहे. पुढे या ना लवकर. आल्यात या, धरलाय त्यांनी. माझ्या काहीला काय करता, इकडे या ना लवकर. तू माग राय बाई इकडे ये गं. जा त्या आजी कवळ त्या आईकडे. तर मित्रांनो, पाहू शकता इंडियन स्पेटिकल कोब्रा म्हणून त्याला ओळखले जाते. अरे कधी येत नाही, असा नजर सुद्धा पडत नाही. ते आता फिरत राहते आता. ती कशी फिरी एवढी डायरेक्ट घरात. हा ना. हा? घरात नव्हतं ना जावं लागत. घरात कसं गेला एवढं? आग म्हणजे काय? शोध घेता येतो ना. कसं गेला असं? ताईने पाहिला डायरेक्ट रडायलाच लागले. काय रे, काय ते किती काय? भीती वाटते आता, किती म्हणजे खूप घातक आहे आता.
हा. मागे 45 ते म्हणजे कमीत कमी 45 किंवा तासाच्या आतमध्ये दवाखान्यात जायला पाहिजे. एक परने द्या आम्हाला, त्याला जास्त त्रास न देता करू. तर मित्रांनो पाहू शकता घरमालक गंगाराम शेतकरी यांच्या घरात साप आला आणि काय तुम्ही कसा पाहिला, काय करायचं. दरवाजा उघडा लक्षच गेलं माझं पूर्ण. तर त्या ताईंनी पाहिला, त्यांनी दरवाजा उघडता त्यांना दिसला, तर त्यांच्यामुळं खूप असा मोठं धोका टळला. इथं चित्राबा आहेत, लहान लहान मुलं राहतात. तुम्ही पण असे घर उघडताना किंवा घराच्या आसपास जी वस्तू असते ते हाताळताना लक्ष द्या, कारण हे साप अडचणी ठिकाणी त्यांचं खाणं शोधण्यासाठी येतात, उंदीर बिटकी. आणि ज्यावेळेस आपण हात घालतो किंवा पाय टाकतो तर ते त्यांचे शिकार म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना धोका असा वाटला तर ते पकडण्याचा प्रतिकार करतात. त्यांचा जीव वाचवण्यासाठी चुकून जर वाईट झालं, घटना झाली तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. असं तंत्रमंत्र झाडपाला याच्यात वेळ वाया घालू नका. आणि शक्यतो आपल्या जे बिरोबा महाराज आहेत त्याची धावा करा आणि लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. तर गंगाराम शेटखेमनर आमचे मित्र यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप अभिनंदन. त्यांच्यामुळं खूप मोठ्या सापाला जीवनदान भेटलं. हे साप धोकादायक जरी असले तरी पर्यावरणासाठी वाचवणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही कार्य करत असतो. आणि आमचं एकच ध्येय असतं की सापांपासून माणसांचा धोका दूर करणे, जीव वाचवणे आणि माणसांपासून असे मुख्य वन्य जीव वाचवणे. हेच बिटकुळे पकडेल होते काय, हे असे बिटकुळे येते ना तिकडे कर ना. मित्रांनो पाहू शकता असे बिटकुळे येतात आणि त्यांच्या शोधात असे साप येतात. तर त्याला मला वाटतं पकडलेलं आहे एक पाना बरणी पाना. याला जास्त त्रास न देता, कारण तो चिडला बरं का. हा टेक करीन आम्ही. तर मित्रांनो आम्ही इतकं इमर्जन्सी होतं, आमची मुलगी ना दिव्या ही झाडावरून पडली, तिचा श्वास खूप मारला होता, तिला उच्चालन दवाखान्यात न जाता शेटचा फोन आला, तिला तसंच घेऊन आम्ही इकडं आलो. मोठी पाना याच्यात नाही बसणार, मोठी मोठी. तिला दवाखान्यात नेणं खूप गरजेचं होतं, तरी पण आम्ही एक आमचं कार्य म्हणून आम्ही ते तिला पण घेऊन आणि असं दवाखान्यात चाललेलो आहोत. तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 88 30 59 96 71. या नंबरवरती कॉल करा, कधी पण आम्ही येत जाऊ. आणि आमचं यूट्यूब चॅनल आहे साकूरची गावरान शेतकरी जोडी, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्यामुळे इकडूनच जीव वाचू शकतो, धोका टळू शकतो. आणि असा पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नका, कारण खूप धोकादायक असतं. ज्यावेळेस तुम्ही पकडायला जाता त्यावेळेस तुम्हाला माहिती नसते, ट्रेनिंग नसतं, तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो. पकडण्याचा प्रयत्न करू नका असे व्हिडिओ पाहून, कारण असे प्रत्येकाकडं मोबाईल झालेला आहे, म्हणून प्रत्येकजण व्हिडिओ पाहतात. लहान लहान मुले व्हिडिओ पाहतात. लहान मुलांना विनंती आहे की असा व्हिडिओ पाहून पकडीत जाऊ नका. तुम्हाला वाटत ते बाबा पकडत होते, आपण प्रयत्न करू असं करू नका, किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. ए राजकुमारी ते झाकण दे बरं इकडे, ते झाकण दे बरं. सकाळी यांनी पाहिलं होतं बाबा, फोन करीत होते ते, पण मी नेमकं मोबाईल चार्जिंगला लावून गवत आणा घेतो. ते म्हणे असं उभारलं होतं माझ्या. काय मी एकदा पाहिलं होतं. वड्यात म्हणजे असं डायरेक्ट उभारलं. मला फोन केला 2-3 वेळेस, पण मोबाईल नव्हता घरी. एखादी अगरबत्ती पिटून आणते का ते ओलं पाडायला. खूप डेंजर होतं बरं का. नाही कोणी पाहिलं तरी एवढं मोठं म्हटल्यावर फार तर काप होऊन जाईल. मी म्हणलं धामीन असं असं मला वाटलं म्हणलं धामी एवढं टाइम काय, बऱ्याच वेळा धामीनीच निघालेले हे असं पहिल्यांदाच.
आणि शक्यतो आहे ना तुमच्या इथं तसं लय स्वच्छ आहे. हा मी तर नशीब वगैरे सगळं आता हे एवढं सपाट आहे पण तो आला कुठून काय आता त्याला काय ते बेटक्यांच्या यानीच येते आता त्याने वगाळलं. रात्री परवाच्या रात्री असे 2-4 बेट कोय होते मी ते एवढे बाहेर काढ हा ना. मला ती आणि संशय आला आता ती बेटकी आणली ना पकडलेलीच होती वाटतं ती बेटकी. त्याने एक गिळलेली होती खाली वगाळली ना. हा. बोल कसं पाहिजे हा करतो आमची ती पोरगी पडली इतकं गरबाडावलं तिनं शात ते म्हणजे डायरेक्ट असं दम हे झाला श्वास फोडला बळच शाती पळून तेवढ्यात तुमचा फोन आला. ते दवाखान्यात जायचं होतं ते सोडून आणली. अहो ते माझं नाव लक्ष द्यायचं तुमचं मी पवार म्हणूनच हा का हा आणि नंतर त्यांना लावलं का मग त्यांना विचारलं म्हणे जाधव इथे नंबर तर सेव्ह माझ्याकडे कोणला मग केलता फोन मंगेश पवार नाही का मंगेश हा हे वरती हा जीबी नव्हती बाहेर काढली. ते जिबी नाही ना त्याचं जिबीवर सगळं कळत आहे त्याला. हा आता थोडक्यात सकाळी जरी इथून उंदीर आलेला असेल ना, हा तो आज संध्याकाळी जरी आला हा तर त्याने जी तिथे हे केले ना त्याला बरोबर त्याचा वास लागतो. असं वा- ते वास मग नाही दुखत. म्हणजे उंदराचा हे राहते आपलं एक काय म्हणतो वासाला काय म्हणतात गंधक 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 म्हणजे वासाने ते असं आम्ही राहायला आलो का 25 वर्ष झाले असतील तेव्हा म्हणजे दरवाजातून खाली येत होता. हाच होता का हा, नाही तो नसन पण ते अप्र होता ते अप्रवत नाही नाही पण मग जात हीच होती का नाही नागच काळं- नाग नागच होता पण अप्र होता हा, मग ते जाती एकच आली ना. आता यांचे दोन पकडले ना बोल ना हा. पण असे घरात नव्हते रे भाऊ. हा, खरं, बाहेर होते ते. एवढा जबर घरात कसा गेला हा, असं? हे त्याला आपण काय नाव पुढे दिलेलं जाते होता. आता बेट किंवा ते म्हटलं हे काय आता पकडला गेली भरली जात घरी पडीत होता तिथं पाहिलं मला फोन केला मग मी आलो त्यांना फोन केला गावात नाहीतर आताच पेटवून आणा मग. आज ती आता तरी ती बाहेर ते आज तुळशी पशी थोडं निवारायला सरकले असतील दामन बिमन आहे 2 वर्ष झाली तेव्हा डायरेक्ट पोरग पाण्याला गेलं आणि पण बारीक होत ते बारीक इथं आलं बारीक इथं आलं आहे. पण बारबाई एवढं लय दिवस झाले तसा मला नजरच पडला नव्हता तिकडूनच येते पण हा. तेच साहित्य नजरच पडला नव्हतं मला मी एवढी गचपणात जेव्हा गोळी काढते गाडी भर का भरली हा असं काय नाही होत पाडी जा म्हणून वगैरे हे दाबून आई, मला करणी फायबर झाले आणि मला सांगतात तुम्ही जा म्हणा तिथं कुठं असलं तर बघा ते डिक्की. हा. दोन बेट तेव्हा गायला ते. आता बाहेर निघल्या हा. हा, भेट कुठे हा, हे पण. बापरे ते बेट खुळ्यांमुळं आला. अहो ते इंगळे 2-3 वेळा तर 3 का 4 इंगळे मारले हाय तू साईडला राह.